ठेवा. त्रास तर मामांनाही झाला, दिला का नाही त्रास? त्या शेतकऱ्याचे काय नुकसान झालं असेल मला सांगा? फक्त बाबा ढाली म्हणून शिव्या दिल्या मामा. आणि नेहमी ही गोष्ट सगळे बसलेले लक्षात ठेवा, समाजात जोपर्यंत तुम्हाला संघर्ष नाही, वाक्य नीट ऐका बरं, समाजामध्ये जोपर्यंत तुम्हाला संघर्ष नाही तोपर्यंत लक्षात ठेवा आयुष्याचा मार्ग बदलला पाहिजे. ज्याच्या आयुष्यात संघर्ष आहे, ज्याच्या आयुष्यात त्रास आहे, निश्चित त्याचं पुढे जाऊन काहीतरी सार्थक झाल्याशिवाय राहत नाही, हा समाजाचा नियम आहे. आणि चांगलं वागणारालाच त्रास असतो नेहमी, ही गोष्ट लक्षात ठेवा. वाईटाला त्रास द्यायला कुणाला वेळ राहिला नाही. आता जो पुढे चालला का पुढं त्याचं पाय वळतात, एक नाही दोन्ही बी वळत्या. सहजासहजी पुढे जाऊन देत नाही माणसं. आणि हा समाज आहे, हे आतापासून नाही आलं, पूर्वीपासून चालत आलं. हे पूर्वीपासून ज्ञानोबरायांना त्रास झाला म्हणून ज्ञानोबरायांचं आजही मंदिर आहे, आजही ज्ञानोबरायांचा पालखी सोहळा आहे. 10 लाख समाज चालतो ज्ञानोबरायांच्या सोहळ्यातून. आजपर्यंत कोणी असं नाही ऐकलं माऊलींच्या सोहळ्यातला एखादा माणूस उपाशी झोपला म्हणून. तुमच्या वाटेवरचं गाव आहे माऊलींच्या सोहळ्याचं. आजपर्यंत ऐकलं का एखादा वारकरी उपाशी झोपला आपल्या माऊलींच्या सोहळ्यामध्ये? कधीच नाही. आणि आजपर्यंत मामांची सुद्धा ख्याती आहे. किती समाज येऊ द्या कीर्तनाला, किती 4000 येऊ द्या, 5000 येऊ द्या, नंतर 10,000 समाज येऊ द्या, आजपर्यंत मामांच्या दरबारात केलेला प्रसाद आजपर्यंत कधीच कमी पडला नाही. तुमचं गावच भाग्यवान नाही, तुमचा परिसर भाग्यवान आहे. कारण तुमच्या परिसराला मामांचं दर्शन झालेलं आहे. पाठीमाग श्रावण महिन्यामध्ये नातेपुत्यात ना भूतो ना भविष्य असाच कार्यक्रम झाला मामांच्या दरबारात. झाला की नाही? किती अन्नदान होतं, किती समाज होता. कीर्तनाचा कार्यक्रम तितकंच. आमचे नातेपुत्यातले मला वाटते शेंडगे कापड दुकानाचे मालक, त्यांनी सगळा खर्च केला तिथला. त्यांच्या जोडीला बरीच अजून मोठी माणसं होती. आणि मायबाप मी मगाशी सांगितलं, पैसा भरपूर आहे समाजात माणसांना, फक्त द्यायची दानत असली पाहिजे. हे सप्त हे बंद पडायला कारण ही माणसंच आहे. किती खर्च लागतो, घरटी 1000 रुपये वर्ग निकाले तर पाहिजे असे सप्ताह होतो. सप्ताह बघावा माझा मराठा विदर्भात तिकडे जाऊन 5-5 गावची माणसं येतात. बैलगाड्यांनी कोणी ट्रॅक्टरनी कार्यक्रम करावं, भक्ती करावी त्यांनी. आपलं कशाचं आलंय, वाईट वाईट झालं, वाईट जीवनात वाईट घडलं, कपाळ पाडवतो देवाने माझं नाही राव, देवाला माझं बघावं नाही, अशीच म्हणणारी माणसं आहे. असं नका करू. एखादी आयुष्यात चांगली गोष्ट घडली तर कधीतरी देवामुळे झाली असंही म्हणायला शिका. एखादी वाईट गोष्ट आयुष्यात घडली तर म्हणा प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग, प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग, भोगिण्याची भोगतो न सुटे, भोगिण्याची भोगतो न सुटे, तो न सुटे ज्या जैसी कल्पना त्या तैसी भावना. हे प्रमाण एवढ्यासाठी दिले. प्रारब्ध क्रियामाना आणि संचितात असलेलं माणसाला भोगावं लागतं. म्हणजे तुकोबरायांना भोग भोगावा लागला नसता, भोग भोगावा लागला. वैराग्य म्हणावं, वैराग्य धारण करावं फक्त माझ्या तुकोबरायांनी. का तर त्या तुकोबरायांनी म्हणावं आईन दुष्काळ पडला, दुष्काळात अख्खी संपत्ती जगाला वाटून टाकली तुकोबरायांनी. 65 लाखाची जागिरी समाजाला वाटून टाकली. दुष्काळ संपला, पाऊस पाणी झालं, गावातल्यांनी माघारी तुकोबराला आणून नाही दिलं. पण त्या तुकोबरायांवर ज्या दिवशी भीक मागायची वेळ आली त्या दिवशी गावात त्यांनी अन्नाचा कण सुद्धा दान नाही केला माझ्या तुकोबरायांनी. तर तुकोबरायांनी स्वतःसाठी नव्हतंच मागितलं. एक पुत्र अन्न करून मरण पावला म्हणून दया आली तुकोबरायांनी गावात भीक मागली. गावच्या पाटलानं तुकोबरायांना भीक सुद्धा नाही वळली. कोपरा पाटी